जर तुम्ही बांधकाम कामगार असाल आणि जे तुमची नोंद बांधकाम कामगार योजनेमध्ये समजा झाली असेल, म्हणजे तुम्ही बांधकाम कामगार समजा नोंदणीकृत असाल आणि समजा तुम्हाला मुलगी असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी म्हणजे अशी की राज्य सरकारने जे आहे बांधकाम कामगार नोंदणीकृत कामगारांच्या मुलींच्या विवाहासाठी जे आहे सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे। नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नाच्या खर्चासाठी जे आहे 51,000 रुपयांचे जे आर्थिक मदत आहे ते सरकारकडून मिळणार आहे। जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तरच, ठीक आहे। जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार नसाल तरी पण मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की तुम्हाला जे आहे कोणती योजना आहे। समजा तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार नसाल तर, आणि जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तर राज्य सरकारकडून 51,000 रुपयांची जे आर्थिक मदत आहे त्याच्या मुलीच्या लग्नासाठी जे आहे आर्थिक मदत म्हणून मिळणार आहे। तर मंडळी, आपल्याला अर्ज कुठे करायचा आहे, कशा प्रकारे करायचा आहे, कोणते जे बांधकाम कामगार आहेत ते या योजनेमध्ये पात्र आहेत, तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या कामाचा व्हिडिओ आज घेऊन आलो आहोत। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। मुलीच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगार कन्या विवाह योजना 2024 ही महत्त्वाकांक्षी योजना जी आहे ते सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना त्याच्या कन्येच्या विवाहासाठी 51,000 रुपयांची जे आर्थिक मदत जी आहे ते दिली जाते। ही जी रक्कम आहे थेट अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते। या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक तणावाविना सन्मानपूर्वक मुलीचे जे लग्न आहे ते पार पाडण्यामध्ये मदत करते। अनेक वेळा या कुटुंबांना लग्नासाठी जे आहे ते कर्ज घ्यावे लागते। या परिस्थितीवर तोडगा म्हणून ही जी योजना आहे ते सुरू करण्यात आली आहे। आता या बांधकाम कामगार कन्या विवाह योजनेचे कोणकोणते लाभार्थी पात्र आहेत ते बघा। अर्जदार हा महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगार असावा। मागील 3 वर्षामध्ये किमान 180 दिवस तरी काम केलेले असावे। कन्येचे जे वय आहे म्हणजे मुलीचे जे वय आहे किमान 18 वर्ष असणे आवश्यक आहे, आणि त्या मुलीचे जे शिक्षण आहे ते 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आणि खास म्हणजे कामगाराच्या ओळखपत्रावर मुलीचे जे नाव असणे आवश्यक आहे, एवढं लक्षात ठेवा। ही आर्थिक मदत केवळ पहिल्याच विवाहासाठी लागू आहे। आता या बांधकाम कामगार कन्या विवाहासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते बघा, म्हणजे कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत ते बघा। पहिला आहे नोंदणीकृत बांधकाम कामगार ओळखपत्र, दुसरा आहे मुलीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC, तिसरा आहे 10वी उत्तीर्ण जे प्रमाणपत्र आहे म्हणजे जे सर्टिफिकेट आहे आपण ज्याला गुणपत्रिका म्हणतो ते असणे आवश्यक आहे। त्यानंतर आहे विवाहाचे पुरावे जसे लग्नपत्रिका किंवा नोंदणी प्रमाणपत्र किंवा काही फोटो लग्नाचे। त्याच्यानंतर आधार कार्ड लागणार आहे, कोणाचे, कामगार आणि त्याच्या मुलीचे पण। त्याच्यानंतर आहे बँक खात्याचा तपशील, ते पण आधार संलग्न म्हणजे DBT असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे रहिवासी प्रमाणपत्र आणि शेवटचं आहे रेशन कार्ड। आता या कन्या विवाह योजनेसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे आहे ते बघा। तुम्ही सर्वात आधी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला आधी जायचं आहे। तिथे गेल्यानंतर कन्या विवाह योजना या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर जे अर्जातील जे सर्व माहिती आहे तुम्हाला भरायची आहे आणि जे डॉक्युमेंट सांगले आहे ते तुम्हाला अपलोड करायचे आहे। अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची जे प्रत आहे ते तुम्हाला घ्यायची आहे। प्रत म्हणजे जे पावती आहे ते तुम्हाला घ्यायची आहे। त्याच्यानंतर ऑनलाईन झाल्यानंतर ऑफलाईन पण तुम्ही अर्ज करू शकता। तो ऑफलाईन अर्ज कुठे मिळेल तो बघा। स्थानिक कामगार कल्याण कार्यालयामधून तुम्हाला सर्वात आधी फॉर्म घ्यायचा आहे। जे सर्व माहिती आहे त्या काळजीपूर्वक भरून तुम्हाला जो कागदपत्र आहे जे डॉक्युमेंट सांगितले आहे ते जोडून जो फॉर्म आहे तुम्हाला त्या कार्यालयामध्ये नेऊन द्यायचा आहे, आणि तो नेऊन दिल्यानंतर जे पावती आहे ते तुम्हाला घेणे आवश्यक आहे। अर्ज मंजूर झाल्यानंतर जे 51,000 रुपये आहे ते थेट अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होतात। ही जी प्रक्रिया आहे हे पारदर्शक असून कोणत्याही मध्यस्थी माणसाची तुम्हाला आवश्यकता नाही। तुम्ही स्वतः ऑफलाईन अर्ज करू शकता। जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट CSC सेंटरमध्ये जा, तिथे ऑनलाईन अर्ज करा। त्यांना माहिती असते की आपल्याला जो अर्ज आहे कन्या विवाह योजनेचा तो कशा प्रकारे करायचा आहे, त्यांना भरपूर माहिती असते। तर तुम्ही मोबाईलमधून न करता तुम्ही डायरेक्ट CSC केंद्रामध्ये जाऊन तुम्ही हा अर्ज करून घ्या। तर या कन्या विवाह योजनेमध्ये
काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या बघा। या योजनेमध्ये थेट 51,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळते। त्याच्यानंतर कर्जमुक्त विवाहाची जी संधी आहे ते मिळते। त्यानंतर आत्मसन्मानाने जे आहे ते विवाह पार पडण्यासाठी मदत होते। जे 51,000 रुपयांची जी आर्थिक मदत आहे ते त्या अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा होते। अर्ज करताना जी आहे ही जी माहिती आहे तुम्ही अचूक न चुकता तुम्हाला भरायची आहे। जे कागदपत्रे आहेत ते पूर्ण आणि वैध असावीत। त्याच्यानंतर तुम्ही जे अर्ज केल्यानंतर जे अर्जाची स्थिती आहे म्हणजे जे अर्जाचं स्टेटस आहे तुम्हाला वेळेमध्ये तपासत राहणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर महत्त्वाची सूचना म्हणजे अर्जाच्या अंतिम तारखेची माहिती घेऊन जो अर्ज आहे तो वेळेमध्ये करायचा आहे। बांधकाम कामगार कन्या विवाह योजना ही समाजातील श्रमिक घटकासाठी एक महत्त्वाची शासकीय जी आहे ते मदत आहे। या योजनेच्या माध्यमातून जे शासन आहे ते केवळ आर्थिक मदतच करत नाही तर कामगाराच्या ज्या आत्मसन्मानाला जे आहे तो आधार देते। जर तुम्ही या योजनेस समजा तुम्ही पात्र असाल तर लवकर अर्ज करून या सुविधाचा तुम्ही लाभ घ्या। तर मंडळी समजलं? तर मंडळी हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण त्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहाच्या खर्चासाठी 51,000 रुपयांची जे राज्य सरकार आहे थेट आर्थिक मदत देते। हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, कारण सगळ्यांना ही बांधकाम कामगार कन्या विवाह योजना माहिती नाही। ही 2024 मध्ये लागू झाली आहे, पण भरपूर असे जे बांधकाम कामगार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत या योजनेबद्दल त्यांना माहिती नाही। त्यांना मुली आहेत ते लग्न करतात पण या योजनेचा लाभ ते घेत नाही, कारण ही योजना माहीतच नाही। म्हणून म्हणतो तुम्हाला हात जोडून विनंती आहे या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, ठीक आहे? तर मंडळी हीच होती आजची माहिती। तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला। जय हिंद, जय महाराष्ट्र।